नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या मंदिराला भेट देणार आहोत आणि हे मंदिर आहे मुंबईतील खंडोबा मंदिर। आता हे कुठे आहे हे तुम्हाला मी आपल्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत। या मंदिराचा रस्ता जरा खडतर आहे, आपल्याला डोंगरातून चढायचा आहे आणि पुढे खूप मजा येणार आहे। तर हे मंदिर आहे घाटकोपर येथील जगदूशा नगर येथील सेवानगरमध्ये यायचं आणि सेवानगरमधून तुम्ही पायऱ्या पायऱ्याने वरती जायचं। तुम्ही पाहाल हे जरा चाळीतून रस्ता आहे, पण रस्ता खूप सुंदर आहे। पुढे पुढे ब्लॉगमध्ये बघा, मजा येईल। आणि आज सोमवती अमावस्या असल्या कारणाने आपण या मंदिराला भेट देतोय आणि खंडोबाचं दर्शन घेतोय। वाट लागली रे बाबा। वरती जायला कारण खूप चढण आहे, आपण कधी असं ट्रॅकिंग केलेलं नाही आहे, तर बघूया। आत्ताच आपल्याला दम लागायला आहे। चलो जाऊया। सोमवती अमावस्या असल्या कारणाने आपण हे जायचं ठरवलेलं आहे। चाळीतून रस्ता आहे मित्रांनो। चला मित्रांनो, खूप धमाल झालं बाबा। अजून लई लांब आहे ना, अजून वरती खूप आहे। हे तर सुरुवात आहे, पाणी वगैरे काही घेतलं नाही रे। आणि मित्रांनो, हा चढणीचा रस्ता चढून आपण आता पोचलेलो आहोत खंडोबा देवस्थान येथे। बघा, इकडून तुम्हाला पूर्ण असं मुंबई दिसते मस्त। आणि आपल्याला आता ज्या ठिकाणाची आपण आवर्जून वाट पाहत होतो ते ठिकाण म्हणजे सह्याद्री कडे पठार खंडोबा मंदिर घाटकोपर। हे बघा, समोरच तुम्हाला ते मंदिर दिसेल। खूप चालून दम लागल्यामुळे श्वास गुदमरला आहे मित्रांनो। हे बघा, आणि इथून तर आपल्याला पायऱ्या चालून आपल्याला वर जायचं आहे। आणि इथे ह्याचा पत्ता आहे नवरत्न मित्र मंडळ, जय मल्हार चाळ कमिटी, पंचशील नगर, खंडोबा टेकडी, गोळीबार रोड, घाटकोपर पश्चिम। इथे हे मंदिर आहे। किती एवढा तर कोटा दाखव ती एवढी आवाज येते। मित्रांनो, आता आपण पायऱ्या चढून वरती जाणार आहोत। हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। मित्रांनो, आज आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्या निमित्त जेजुरी, पाली या ठिकाणी मला बरीचशी गर्दी पाहायला भेटली। पण ज्या भक्तांना तिकडे जायला वेळ मिळणार नाही अशा भक्तांसाठी आज आपला ब्लॉग वरदान आहे, कारण आज मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून खंडोबाचं दर्शन देणार आहे। तेव्हा कमेंटमध्ये लिहा एलकोट जय मल्हार। चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। आता आज गर्दी असते का? गर्दी असते का आज? सोमवती अमावस्या आहे ना, सोमवती 6 महिन्याची। अच्छा, काय सांगाल या मंदिराबद्दल? मंदिराबद्दल काय सांगाल का? मंदिराबद्दल काय नाही, काही सांगू शकत नाही। खाली खंडोबाचं मंदिर आहे। अच्छा,
द्या नाही काका. तुम्हाला हे आहे का गुगल पे? हा गुगल पे आतमध्ये मुलग्याला सांगा, मुलग्याला सांगा आतमध्ये त्याला सांगा 20 रुपये ते कारण मी गाडीहून आलो ना. चालेल चालेल, हाय आतमध्ये या. गुगल पे करू का? घ्या. बरं, ठीक आहे चालेल. हे काय आहे जरा उघडून दाखवा. खंडोबा. ही खंडोबाचे तरी भांडार आहे. तरी हे तळी. देवाला अर्पण करायचं तरी भांडार, तिथं मुलगा भरायला आहे. अच्छा अच्छा, तळी भरायची आज. हा हा, देवाला खोबरा भांडारा द्यायला लागतो. बरं बरं बरं. किती वर्षापासून हे मंदिर आहे? हे मंदिर कमीत कमी 60 वर्ष झाली या मंदिराला, जास्त बी झाली. अच्छा बाबा करोनाच्या टायमाला वाढले. अच्छा अच्छा अच्छा. त्यांचं ते ही लोक सर्व टेस्टी बघतो. बरं बरं बरं, ठीक आहे चला. इकडेच तुम्हाला एक अशी दीपमाळ पाहायला भेटेल. राजा मल्हारी मनी मल्ल दैत्य बघा झाली महासुरी, त्याचा वध करण्यादेव आले गडकी सुरी. हा विसरून गेला पुण्या गावाला भंडारी, विसरून गेला पुण्या गावाला भंडारी. सदनाद तुझ्या माता माझा गेला मल्हारी, माझा गेला मल्हारी. काळामध्ये गड आवगडली गुरी, अंतराळी धावी वाढते भरी. सदनाद तुझ्या माझा देव मल्हारी, सदनाद तुझ्या माझा गेला मल्हारी, सदनाद तुझ्या माझा राजा मल्हारी. आला जन्मी चला करू तिजुरीची वाळी, हात जोडून नवस करू मल्हारीच्या दारी. हात जोडून नवस करू खंडोबाच्या दारी. सोन्याची जी चुरी हाची सोन्याची पायरी, सोन्याची जी चुरी हाची सोन्याची पायरी. गगनात तुया माझा केडा मल्हारी, गगनात तुया माझा देव मल्हारी, गगनात तुया माझा राजा मल्हारी. देव जगदार महाराज की जय. गगनात तुया माझा राजा मल्हारी. कानापुढे गड आवगडली गुरी, भंडाराला पिवळी झाली पालखी भरी. गगनात तुया माझा देव मल्हारी, गगनात तुया माझा राजा मल्हारी. गगनात तुया माझा गगनात तुया माझा राजा मल्हारी. मनी मल्ल दैत्य बघा झाली महासुरी, त्याचा वध करण्यादेव आले गडकी सुरी. हा विसरून गेला पुण्या गावाला भंडारी, विसरून गेला पुण्या गावाला भंडारी. गगनात तुया माझा मल्हारी, गगनात तुया माझा गेला मल्हारी, गगनात तुया माझा गेला मल्हारी.
देव मल्हारी तीर्थनाथ सूर्या माझा वेडा मल्हारी तीर्थनाथ सूर्या माझा राजा मल्हारी माझ्या जन्मी चला करू जेजुरीची वारी हात सोडून नवस करू मल्हारीच्या दारी मार्तंड भैरवाचं सांग मयंबाबाईचा पुढे अग गडामध्ये गडा बगड जेजुरी या गडामध्ये गडा बगड जेजुरी अग तिथंच नांद तो या माझा वेडा म्हणला इकडे लहानपणापासून आला आणि जन्म तिथे झाला. जन्म झाला इथे. अच्छा, किती वर्ष झाली मंदिराला? मंदिरात हे 1957 सालची स्थापना. अच्छा, खूप जुना मंदिर आहे म्हणजे. खूप खूप त्यामध्ये वस्तीच नव्हती, काहीच नव्हतं. अच्छा, अख्खं जंगल होतं. राजगोपाला त्या काळात या बाबांनी हां छोटंसं मंदिर बनवलं. नंतर मग त्यांचे शिष्य निर्माण झाले. काय नाव बाबांचं? शांताराम बाबा शिंदे अच्छा. गुरशेकर. हम्म. आणि शिष्य जमा झाले. शिष्यातून मग दिवसभर काम करायचे, रात्रीच्या डोंगरात यायचे, डोंगर खोदून 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 एवढा केला. आज एवढी इमारत त्यांनी उभी केली. अच्छा अच्छा, भाविकांची गर्दी भरपूर फुल असते. भरपूर. आता पुढची यात्रा आहे 23 एप्रिल, अच्छा. हनुमान जयंती, हां. मोठी यात्रा लास्ट. अच्छा. ती झाल्यावर मग डिसेंबरमध्ये चंपाषष्ठी, ज्या खंडोबाने अवतार घेतला हम्म. तो दिवस अच्छा. चंपाषष्ठीचा. शंकराने मूळ अवतार सोडून खंडोबाचा अवतार झाला तो दिवस डिसेंबरमध्ये, मार्गशीर्ष महिना. पण इथे यायचं असेल तर कसं येऊ शकतात लोक कुठं मंदिरात? गाड्या येतात ना, आता रोड झालाय तुम्ही. हां. गाड्या स्मशानातून बाईक येते, रिक्षा येते. हम्म. काय नाव आहे हे एरियाचं? हा, एरियाचं नाव काय आहे? जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी. खंडोबा टेकडी. कोणाला विचारलं तरी जाणतं. आता घाटकोपर कुठे स्टेशनला कुठे विचारलं. त्याच्याला तर विचारले नाही. धन्यवाद धन्यवाद, छान. दोघे जणच बघ इथे लोक वाईट नाही. एडकोड एडकोड, जय मल्हार. त्याचं गाणं लय भारी आहे यार खरंच. आपण पण हे वाटलं नाही. वाट ना, वाट, माझं पण वाटतं. मी जरा शूट घेतो तो. जय मल्हार, जय मल्हार. जय मल्हार. तर मित्रांनो, आता आपण खंडोबा मंदिरात खंडोबाचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, कारण आपल्या धावपळीत कामामध्ये आपल्याला जेजुरी किंवा पाली इकडे जाता येत नाही. पण आज सोमवती अमावस्येनिमित्त आज आपण इथे घाटकोपर टेकडी खंडोबा मंदिर येथे आपण दर्शन घेतलं. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा एळकोट एळकोट जय मल्हार. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. टेक केअर. बाय बाय. सी यू अगेन.
आनंदाचा